आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भात। राष्ट्रवादीमध्ये आता सुनेत्रा पर्वाला सुरुवात झाली आहे। सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी त्यांची निवड झाली आहे। पटेल यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये याबाबतचा प्रस्ताव मांडला आणि त्याला सर्वानुमते सहमती दर्शवण्यात आली आहे। अजित पवार यांच्या मृत्यूनंतर आता सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती। त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी त्यांची निवड झाली आहे। त्यावेळी सुनेत्रा पवार या भावूक झालेल्या देखील पाहायला मिळाल्या। दादांच्या जाण्यामुळे एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे, ती कधीही भरून येणार नाही असं भावूक झालेल्या सुनेत्रा पवारांनी म्हटलंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे राष्ट्रीय अध्यक्ष होते आदरणीय दादांच्या जाण्याने झालेल्या अपार दुःखातून आपण सर्वजण अजूनही सावरलेलो नाही आहोत। त्यांच्या जाण्याने आपल्या सर्वांच्या आयुष्यात आणि पक्षामध्ये एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे। ही पोकळी भरून येणं शक्यच नाही याची आपल्या सर्वांना जाणीव आहे। आज आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये मला माहिती एकच नाव आहे, अजित दादा, आणि ते आपल्याला सर्वांना माहिती की आयुष्यभर महाराष्ट्राच्या विकासासाठी, शेतकऱ्यांसाठी, युवक आणि महिलांसाठी, आपल्या पक्षासाठी झटत राहिलेले आपण सर्वांनी पाहिलेले आहेत। राजकारण आणि समाजकारण करताना माझ्यासाठी सगळं काही नवं नव्हतं। आदरणीय दादांसारख्या वादळासोबत मी 40 वर्ष संसार केलेला आहे। त्यामुळे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी अत्यंत कठीण असली तरी तुम्हा सर्वांच्या पाठबळामुळे आणि तुमच्या साथीनं अजिबात अशक्य नाही याचा मला विश्वास आहे।